कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा. लोक म्हणतात काही ठिकाणी वेळ थांबते, काही ठिकाणी लोक घरी परततच नाहीत. माझ्या गावाजवळ असा एक पूल होता. लोक त्याला शापित पूल म्हणायचे. आज मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे, कारण जे मी तिथे पाहिलं ते आजही विसरू शकत नाही. हा पूल गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे. जुना लाकडी पूल, पाट्या सडलेल्या, दिवसा देखील धुका असतं आणि रात्री तर अगदी काळोख. लोक म्हणतात रात्री तिथे कोणी जात नाही, पण मी त्या दिवशी गेलो. त्या वर्षी पावसाळा जोरदार होता. एका रात्री मी उशीर झाल्यामुळे त्या पुलावरून जाणं भाग पडलं. रस्ता पूर्ण ओला होता, आजूबाजू शांत. मोबाईलची बॅटरीही संपत आली होती. मला लवकर घरी पोचायचं होतं, म्हणून मी थेट पूल पार करायचा निर्णय घेतला. पुलावर पाऊल टाकताच मला कळलं, आज काहीतरी वेगळं आहे. वारा नव्हता, तरीही पुलाच्या पाट्या हलत होत्या. खाली वाहणारं पाणी काळं दिसत होतं. मी एक पाऊल पुढे टाकलं, मग दुसरं. थोडं पुढे गेलो तसा वातावरण अधिकच दडपण निर्माण करू लागलं. पुलाच्या मध्यभागी पोहोचताच मला एखाद्या दुसऱ्या माणसाच्या श्वासासारखा आवाज ऐकू आला. मी लगेच आजूबाजूला बघितलं. कोण नव्हतं. रस्त्यावर दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं. अचानक माझ्या मागून कोणीतरी हळू आवाजात म्हटलं, "आला का?" मी दचकलो. तो आवाज माणसाचा होता, पण तो सामान्य नव्हता. ही माझी भ्रम होती का, की खरंच कोणीतरी तिथे होतं? मी धैर्य एकवटलं आणि जरा पुढे चालू लागलो. मोबाईलची फिकी लाईट चालू केली. त्या प्रकाशात मला दिसलं, पुलाच्या दुसऱ्या टोकावर एक पांढरी आकृती उभी होती. ती स्त्रीसारखी दिसत होती, पण तिचा चेहरा अस्पष्ट, जणू धुक्यात तयार झालेली सावली. माझी नजर तिच्या नजरेशी भिडली आहे असं वाटलं. नसता उभा आणि थंडगार सर्रकन अंगावर काटा आला. ती ना चालत होती ना हलत होती, पण ती तिथे होती, माझ्याकडे पाहत. मी विचार केला, मागे फिरू का? पण मागे जंगल होतं, रस्ता नव्हता. घरी जाण्याचा एकच मार्ग, हा पूल. मी सावकाश पुढे चाललो, त्या आकृतीकडे नजर न हटवता. थोडं जवळ गेलो तसा कळलं, ती मला बोलावते आहे. ओठ हलताना दिसत होते, पण तिचा आवाज ऐकू येत नव्हता. काही क्षणात मी पुरेसा जवळ आलो आणि आता तिचा चेहरा दिसू लागला. पण जसा दिसायला लागला तसंच मला जाणवलं की हा चेहरा माणसाचा नाही. त्यात काहीतरी भयानक रिकामेपणा होता, जणू वेदनेची सावली, जणू अपूर्ण राहिलेला राग. ती माझ्याकडे बघतच राहिली. हळूहळू तिने हात वर केला आणि एका विचित्र स्वरात म्हणाली, "तुम्ही यायला हवं होतं." मी एक पाऊल मागे घेतलं. पायाखालची लाकडी पट्टी किरकिरली. मी मागे वळलो आणि धावायला सुरुवात केली. माझी धडधड वाढली, अंगातील रक्त गोठल्यासारखं झालं. जसं मी पुलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलो, तिथे मला काही वस्तू जमिनीवर पडलेल्या दिसल्या. एका मुलाचं तुटलेलं खेळणं, एक काळा रुमाल आणि एक कागदाचा तुकडा. त्या कागदावर एक नाव लिहिलेलं होतं. ते नाव माझ्या गावातल्या माणसाचं होतं, जो काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. तेव्हा मला कळलं, ही फक्त दंतकथा नाही, कोणीतरी किंवा काहीतरी अजूनही त्या पुलावर आहे. दुसऱ्या दिवशी गावातल्या मोठ्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, हो, त्या पुलावर अनेक वर्षांपूर्वी मोठा अपघात झाला होता. काही लोक मरण पावले, पण काहींची मृतदेह कधीच सापडली नाहीत. मी घाबरून विचारलं, तुम्ही पुलावर जाता का? ते हसले आणि म्हणाले, नाही रे, रात्री तिथून कोणी जात नाही. तुला माहीत नाही का, तिथे अजूनही कोणी हाक मारतं म्हणे. माझ्यासाठी ही गोष्ट इथेच संपली नाही. आजही कधीकधी रात्री मी झोपताना खिडकीबाहेरून हलका आवाज ऐकतो, जसा त्या पुलावर ऐकला होता. आला का? आणि त्या क्षणी माझं हृदय थांबतं, कारण मला माहीत आहे ती आकृती अजूनही त्या शापित पुलावर उभी आहे आणि कोणीतरी
प्रत्येक रात्री तिथून जात नाही तोवर ती नाही गायब होणार. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.